हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी अस्सल मराठी रेसिपी घेऊन आलेली आहे। जर तुम्हाला सुचत नसेल की उद्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं, तर तुम्ही रात्री एक्स्ट्रा पोळ्या बनवून ठेवा, कारण की मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शिळ्या पोळ्यांपासून बनवलेली एक खूप स्वादिष्ट रेसिपी, जी की फक्त 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी कढईमध्ये मोहरी आणि जिरा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये लसूण आणि कांदा टाकून घेऊ। लसूण आणि कांदा हा थोडा होऊ द्यायचा आहे। खूप झटपट होणारी आणि अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की एकदा करून बघा। तर आता आपला कांदा झालेला आहे, त्यामध्ये आपण लाल मिर्च, मीठ आणि हळद टाकून घेऊया आणि त्यानंतर लगेचच पाणी टाकायचं आहे। शिळ्या पोळ्यांचे तुकडे करून घेतलेले आहे, तर लगेचच पाणी टाकून झालं की हे शिळ्या पोळ्यांचे तुकडे यामध्ये टाकून द्यायचे आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन लगेचच टाकून घ्यायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर बेसनाला गोळे पकडू शकतात, म्हणून ते घट्ट येईपर्यंत मिक्स करायचं आहे। तर हे बघा, असं घट्टसर झालं की झाली आपली रेसिपी तयार। तर यामध्ये आपण आता मस्त कोथिंबीर टाकून घेऊया। तर तयार आहे आपले बेसन कुटके। आमच्याकडे याला बेसन कुटकेच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा। तर रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोवर खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा।